व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आजच्या या फ्लुइड मेकॅनिक्समधील लेक्चर नंबर 8मध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण ज्या फ्लुइड मेकॅनिक्सला सुरुवात केली होती त्यामध्ये पास्कल लॉ आपण बघितलेला होता. पास्कल लॉ सिंपल होता, F1/F2 इज इक्वल टू A1/A2. जर फोर्स हा मॅक्झिमम ठेवायचा असेल तर ऑब्वियसली जो एरिया असेल तो एरिया आपल्याला काय ठेवावा लागेल, मिनिमम ठेवावा लागेल, जेणेकरून दुसरा ऑब्जेक्ट लिफ्ट अप होऊ शकतो. त्यानंतर आपण याच्यावाला वर्क डन विषयी बघितलं होतं. वर्क डन काय असतं, डिस्टन्स किती ठेवायला पाहिजेत, किती मॅक्झिमम डिस्टन्सवरती जाऊ शकतो, ते कसं एरियावरती डिपेंड असतो, हे सर्व आपण चेक केलं. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा पास्कल लॉवरतीच प्रॉब्लेम आहे. तो एक प्रॉब्लेम घेऊया, त्यानंतर मी तुमच्याशी जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे त्याविषयी मी डिस्कस करणार आहे. चला मग करूया सुरुवात. प्रॉब्लेम काय बघा. पहिल्यांदा फिगर शोज अ हायड्रॉलिक प्रेस विथ अ लार्ज पिस्टन ऑफ डायमीटर. बघा, जो लार्ज पिस्टन आहे त्याची डायमीटर दिली आहे 35 सेंटीमीटर. आता या ठिकाणी डायमीटर तुम्हाला सांगितलेली आहे, दॅट मीन्स पिस्टन्स इज इन अ सर्क्युलर डिस्क फॉर्ममध्ये असणार आहे. हा जो पिस्टन असेल हा असा सर्क्युलर डिस्कच्या फॉर्ममध्ये असणार आहे. क्लिअर झालं. आणि त्याच्यावरती डायमीटर दिलेली आहे, डायमीटर किती आहे 35 सेंटीमीटर. तो पिस्टन जो आहे तो किती हाईट अचीव करतोय, तर ती हाईटही तुम्हाला दिलेली आहे, ती आहे 1.5 मीटर रिलेटिव्ह टू दी स्मॉलर पिस्टन ऑफ डायमीटर. आणि स्मॉलर पिस्टन आहे त्या स्मॉलर पिस्टनची डायमीटर सुद्धा दिलेली आहे 10 सेंटीमीटर. एकदम साधा आणि सोपं सांगितलं की याच्याशी रिलेटेड जी हाईट तो वरती अचीव करणार आहे ती हाईट आहे 1.5 मीटर आणि ह्या दोन्ही पिस्टनचे डायमीटर आपल्याला गिवन आहे. प्रॉब्लेममध्ये सर्वांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पुढे बघूया. द मास ऑफ द स्मॉलर पिस्टन. त्यांनी पुढे असं सांगितलं की जे मास आहे स्मॉलर पिस्टनवरती फोर्स अप्लाय करताना आहोत स्मॉलर पिस्टनवरती किती फोर्स आपल्याला अप्लाय करायचा तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी ऑब्जेक्टचं मास त्यांनी घेतलं. किती मास आहे 20 kg. दॅट मीन्स whenever you applied the force on smaller piston we take mass 20 kg. क्लिअर झालं. पुढे बघूया. आणि पुढे सांगितलं व्हॉट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द लोड बाय लार्जर पिस्टन. एकदम साधा आणि सोपं सांगितलं त्यांनी की हा लार्ज पिस्टन असेल, हा लार्ज पिस्टन इकडे एखादा जर ऑब्जेक्ट ठेवला असेल तर त्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय करतो ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फाईन करायचं. पॉईंट सगळ्यांना समजला असेल. ओके, ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं, डेन्सिटी. ही जी ऑइल घेतलंय या ऑइलची डेन्सिटी दिलेली आहे आणि ती डेन्सिटी आहे 750 kg पर मीटर क्यूब. एवढी त्याची काय आहे डेन्सिटी आहे. आणि त्यांनी जी व्हॅल्यू घ्यायला सांगितलं आहे, जी किती घ्यायला सांगितलं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर ऑप्शन दिला आहे, ऑप्शन ए आहे 1.3 × 10⁴ न्यूटन, ऑप्शन बी आहे 1.3 × 10⁵ न्यूटन, ऑप्शन सी आहे 1.6 × 10⁵ न्यूटन आणि ऑप्शन डी आहे 0.3 × 10⁵ न्यूटन. तुम्ही 2 मिनिटाला पॉज करून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, झाला असेल तुमच्यावाला. चला मग आता आम्ही करूया सुरुवात. ठीक आहे, हा प्रॉब्लेम तुमचा नोट डाऊन करणं झाला असेल तर मी आता हा प्रॉब्लेम रफ करतो आणि याला सुरुवात करतो. पहिल्यांदा गिवन ज्या क्वांटिटीज दिल्या आहे त्या गिवन सर्व क्वांटिटीज मी लिहून घेतो. डायमीटर दिलेली आहे लार्ज पिस्टनची, मी याला DL म्हणतो, ती दिलेली आहे लार्जेस्ट पिस्टनची 35 सेंटीमीटर. जर मी रेडियस फाईन करायला गेलं तर रेडियस ऑफ लार्ज पिस्टन येऊन जाते 17.5 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर पुढे डायमीटर दिली आहे स्मॉलर पिस्टनची, त्याला मी DS म्हणतो, ती आहे 10 सेंटीमीटर. याची जर रेडियस मी फाईन करायला गेलं सो रेडियस ऑफ स्मॉलर पिस्टन येऊन जाणार आहे 10 सेंटीमीटर, सॉरी 5 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे, रेडियस भेटलं. अजून पुढे काय काय आहेत, मास दिला आहेत. मास दिला आहेत किती 20 kg. मग या ठिकाणी आपण मास घेणार आहोत. मास किती आहे 20 kg. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8. मग यावरती किती फोर्स अप्लाय होणार हे आपल्याला भेटेल. तो सिंपल आपण फोर्स फाईन करून घेणार. F इज इक्वल टू असतो M×G. हा फोर्स आपल्याला भेटेल, फोर्स ॲक्टिंग ऑन स्मॉलर पिस्टन, तो येऊन जातो. मास किती आहे 20 मल्टिप्लाय बाय किती असेल 9.8. कशामध्ये, न्यूटनमध्ये. हा फोर्स तुम्हाला भेटला. पुढे अजून काय गिवन आहे, डेन्सिटी गिवन आहे. डेन्सिटी किती आहे 750 kg पर मीटर क्यूब. एवढी याच्यावाली डेन्सिटी दिली आहे. लिक्विड कोणचं ठेवलं, ऑइल ठेवलं आहे. आणि ज्या वेळेस एवढा फोर्स अप्लाय झाल्यानंतर हा जो लार्ज पिस्टन असेल हा काही हाईटपर्यंत लिफ्ट होतोय. मग किती हाईटपर्यंत लिफ्ट होतो, तर ती हाईट त्यांनी दिली आहे, ती हाईट आहे 1.5 मीटर. हे दिसत असेल सर्वांना, मी एकदा चेक करतो. ठीक आहे, दिसतंय सर्वांना आता व्यवस्थित. ओके. सो नाव नेक्स्ट
आपल्याला काय फाईन करायला लावलं तर हा किती हाईटवरती गेला 1.5 मीटरवरती. इथे एखादा हेवी ऑब्जेक्ट ठेवला जर असेल तर त्या हेवी ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय केला ते फाईन करायचं. म्हणजे फोर्स ड्यू टू लार्ज पिस्टन ॲक्टिंग ऑन हेवी ऑब्जेक्ट तो आपल्याला काय करायचा आहे फाईन करायचा. बरोबर, विचार करू शकता काय करता नाही तुम्ही सांगू शकता आरामशीर. झालं असेल तुमचं. ओके, आता मी याला काय करतो रफ करतो वरचं पूर्ण गिवन क्वांटिटीज मी लिहून घेतले. आता मी याला सॉल्व्ह करतो. व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी जो प्रेशर डिफरन्स असेल तो प्रेशर डिफरन्स आपल्याला फक्त फाईंड करत चालायचा आहे. मग पहिल्यांदा या पिस्टन यो जो फर्स्ट पिस्टन आहे म्हणजे F ड्यू टू स्मॉलर पिस्टन ॲक्ट झाल्यानंतर या पिस्टनच्या खाली एक्झॅक्ट बॉटमला किती प्रेशर क्रिएट झाला हा प्रेशर आपल्याला फाईंड करावा लागेल. कारण की पास्कल लॉमध्ये घेतलं आहे या ठिकाणी जेवढं काही प्रेशर क्रिएट होणार आहे ते सगळं प्रेशर या ठिकाणी काय असेल कॉन्स्टंट असेल. मग प्रेशर ड्यू टू आपण सगळ्यात सुरुवातीला घेणार प्रेशर ड्यू टू स्मॉलर पिस्टन. फोर्स आपण काय असतो एरिया असतो. फोर्स काय आहे स्मॉलर पिस्टनचा. एरिया डिस्क दिली आहे कारण की रेडियसमध्ये सांगितलं आहे डिस्कचा एरिया किती असणार आहे म्हणजे सर्क्युलर डिस्क त्याचा एरिया किती होऊन जातो πr² एवढा. मग फोर्स ड्यू टू स्मॉलर पिस्टन किती असेल Fs तुम्हाला दिला आहे तो तुम्ही घेणार 20 मल्टिप्लाय बाय 9.8 डिवायडेड बाय एरिया किती असेल r स्मॉलर रेडियस स्क्वेअर. पुढे तुम्ही व्हॅल्यू टाकणार 20 मल्टिप्लाय बाय 9.8 डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय रेडियस ड्यू टू स्मॉलर पिस्टन किती आहे 5 सेंटीमीटर. तुम्ही याला सिंपल टाकणार 5 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. वी कॉल दिस इज इक्वेशन फर्स्ट. क्लिअर झालं. आता सिमिलर वेने आपण प्रेशर फाईन करणार आहोत. लार्जर पिस्टनवरती किती प्रेशर अप्लाय झालं ते आपल्याला फाईन करायचं. ते कसं फाईन करणार ऑब्वियसली काय असणार आहे फोर्स ड्यू टू लार्जर पिस्टन डिवायडेड बाय एरिया ऑफ द लार्जर पिस्टन. मग इथं किती होऊन जातो फोर्स हा लार्जर पिस्टनचा मला ऑलरेडी फाईन करायचा आहे आणि एरिया किती असणार आहे तर तो एरिया तुम्ही टाकणार पाय मल्टिप्लाय बाय रेडियस ऑफ लार्जर पिस्टन स्क्वेअर. हा फोर्स ऑफ एल तुम्हाला फाईन करायचा डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय रेडियस ऑफ द लार्जर पिस्टन किती आहे 17.5 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वेशन सेकंड. आणि ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे यांनी अचीव केलेली हाईट. म्हणजे सिंपल आपण घेणार PS - PL इज इक्वल टू किती असेल H रो मल्टिप्लाय बाय G. व्हॅल्यू टाकून देऊया इक्वेशन 1. सो PS - PL हाईट किती आहे ती हाईट तुम्हाला दिलेली आहेत 1.5 मीटर. डेन्सिटी दिलेली आहे ती म्हणजे 750 kg/m³ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8. याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्ही टाकणार. दोन्ही इक्वेशनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि हा FL तुम्ही काय करणार फाईन करून घेणार. जमेल सर्वांना. PS व्हॅल्यू टाकायची इक्वेशन 1 वरून 20 मल्टिप्लाय बाय 9.8 डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय 5 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. PL फाईन करायचा FL डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय 17.5 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. हाईट दिलेली आहे डेन्सिटी दिलेली आहेत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही दिलेली आहेत. तुम्ही फक्त व्हॅल्यू टाका आन्सर किती येतं ते सांगा. सर्वांचा आन्सर जर बी आलं 1.3 × 10⁵ न्यूटन तर तुमच्याला आन्सर काय असेल करेक्ट असेल. क्लिअर झालं सर्वांना. सो पास्कल लॉवरती या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला असू शकतात. ओके, चला आता आपल्या जे ॲप्लिकेशन आहेत त्या ॲप्लिकेशनमधील फर्स्ट पॉईंट आपण कंप्लीट केला हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट हा जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी विचारला जातो. आता मी तुमच्यासाठीचा होमवर्क आहे एकदम थेरॉटिकल होमवर्क आहे. ज्या पद्धतीनं आपण हायड्रॉलिक लिफ्ट घेतली त्या सिमिलर वेने आपल्याला हायड्रॉलिक ब्रेक्स बघायचे आहेत. सो सेकंड ॲप्लिकेशन इज हायड्रॉलिक ब्रेक्स. प्रत्येक व्हेकलला हे ब्रेक्स असतात आणि हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तुम्ही याला वाचू शकता. व्यवस्थित समजून घ्या. ज्या पद्धतीनं हायड्रॉलिक लिफ्ट होतो त्याच वेळेने हायड्रॉलिक ब्रेक्स आहे. कुठेही चेंजेस नाही. फक्त प्रेशर सगळ्या ठिकाणी काय असेल कॉन्स्टंट असेल. एरियावरती कसा डिपेंड असेल त्याच्यानंतर फोर्स किती अप्लाय होतो हे सगळं तुम्ही इथं बघू शकता. हा तुमच्यासाठीचा होमवर्क हायड्रॉलिक ब्रेक्स. ओके, आता वी टेक सम टॉक अबाउट दी रिड्यूस सिलेबस. बऱ्याच विद्यार्थ्यांचा सर रिक्वेस्ट केली विद्यार्थ्यांनी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फीडबॅक काय दिला की सर तुम्ही रिड्यूस जो सिलेबस झाला आहे त्या सिलेबसविषयी कधी बोलणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला रिड्यूस सिलेबस किती कमी झाला याची PDF तुमच्याकडे आली. मी त्याच्याविषयी तुम्हाला कुठेही काही सांगणार नाही. फक्त एकच सांगेल
का जो सिलेबस रिड्यूस झाला आहे तो आपला स्टेट बोर्डचा सिलेबस रिड्यूस झाला आहे. कुठेही तो मेन्ससाठी किंवा ॲडव्हान्ससाठी किंवा नीटसाठी किंवा एमसाठी आपल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अजून त्याचं कुठेही परिपत्रक काढलेलं नाही आहेत, कुठे त्यांनी GR दिलेलं नाही आहेत, कुठे त्यांनी लेटर सांगितलेलं नाही की आम्ही एवढा सिलेबस कमी केला. त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्या श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला त्या सगळ्यांचा डिटेल अभ्यास करावा लागणारच आहे. त्याच्यात आपल्याला कुठेही कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. हां, मे बी तुम्हाला एक्झाम घेतली जाणार, जसं की आपली उद्याची एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये जो सिलेबस रिड्यूस झाला आहे त्यानुसार कुठेही टेस्ट घेतली जाणार नाही आहे. कारण की आपण आपल्या टॉपिकमध्ये सर्वचे सर्व पॉईंट्स बघितलेले आहेत रोटेशनल डायनामिक्समध्ये. त्यामुळे टेस्ट होताना सर्वच पॉईंट्सवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये कुठेही रिड्यूस सिलेबसवर तर क्वेश्चन काढलेला नाही. त्यामुळे एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबस हा कंप्लीट असेल, कंप्लीट सिलेबसवरतीच टेस्ट होणार आहे. ज्यावेळेस बोर्डचा एक्झाम असेल त्यावेळेस रिड्यूस सिलेबसची कॉपी तुमच्याकडे आहे, तो तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालेल, पण केव्हा बोर्डच्या वेळेस अजूनही पुढं काही सांगता येत नाही. त्यामुळे जरी आपलं परिपत्रक आलं असेल स्टेट बोर्डचं तरी NTA कडून अजून तसं कुठलंही लेटर व्हॅलिड लेटर अजून आलेलं नाही. त्यामुळे आपण कुठेही सिलेबस रिड्यूस करत नाही. आपण घेत असताना आपल्या श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये आपण पूर्णचे पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. क्लिअर झालं सर्वांना? ओके. आता याच्या व्यतिरिक्त मला जास्त डिस्कस नाही करायचं की सिलेबस किती रिड्यूस झाला. एक लक्षात ठेवा, सिलेबस रिड्यूस झाला म्हणजे तुम्ही जी कन्सेप्ट शिकणार आहात ती लिमिटेड कन्सेप्ट शिकणार आहात. अजून एक महत्त्वाचं सांगतो की बऱ्याच ठिकाणी सिलेबस कमी केला आहे, पण त्याच्यावरच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी एक लक्षात घ्यायचं की आपल्याला आपल्या एक्झामसाठी पूर्णची पूर्ण सिलेबस शिकायचा आहे. ज्यावेळेस बोर्डचा पेपर लिहिणार त्यावेळेसच फक्त आपण रिड्यूस सिलेबसचा विचार करणार आहोत. पण सध्या आपण आपल्या कॉम्पिटिटिव्ह फेजकडे व्यवस्थित लक्ष देऊया. क्लिअर झालं सर्वांना? ओके, चला माझा करूया सुरुवात आपल्या फ्लुइड मेकॅनिक्समधील मेजरमेंट ऑफ प्रेशरला. सो नेक्स्ट मेजरमेंट ऑफ प्रेशर. आता हे प्रेशरचं मेजरमेंट कसं केलं जातं, इंटरेस्टिंग पॉईंट आहे. छोटा आहे पण बऱ्याच वेळेस उपयोगी पडतो. तुम्ही एखाद्या पंचरवाल्याच्या दुकानात गेले असते आणि त्या ठिकाणी तुम्ही टायरचं प्रेशर मेजर करता. त्यासाठी एक मीटर असतं, ते मीटर लगेच असं व्हॅरी होतं, तुम्हाला लगेच समजतं की प्रेशर किती आहे. तो जनरली मोजला जातो पाऊंड्समध्ये. मग तुम्ही बघू शकता 30 पाऊंड्स आहे का 50 पाऊंड्स आहे, हे सगळं प्रेशर तुम्ही तिथं काउंट करू शकता. बरोबर. आता हे प्रेशर मेजर कसं केलं जातं, जसं की आपण मागच्या पूर्ण सेक्शनमध्ये घेतलेलं आहे, मागच्या सगळ्या लेक्चर्समध्ये, की ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे होतं ते होतं 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलं की एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. तुम्ही म्हणणार सर ही व्हॅल्यू तुम्ही कुठून घेतली, 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही आलीत कुठून? तर याच्यासाठी आपल्याकडे काही इन्स्ट्रुमेंट आहे, जे इन्स्ट्रुमेंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजणार आहेत. असे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इव्हॅक्युएटेड ट्यूबमधील गॅस प्रेशर मोजणार आहेत. बरोबर. काही असे इन्स्ट्रुमेंट आहेत जे गेज प्रेशर मोजणार आहेत. त्यासाठीच आपल्याला घ्यायचं आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर. जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटविषयी डिस्कस करूया. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक असं इन्स्ट्रुमेंट बघायचं आहे जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला किंवा अशी प्रोसेस आपल्याला बघायची आहे जी ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मेजर करू शकते. मग असं जे मीटर असतं त्याला म्हणलं जातं बॅरोमीटर. सो फर्स्ट मेजरमेंट ऑफ प्रेशर मधील फर्स्ट आहे बॅरोमीटर. कॉम्पेरेटिव्हसाठी बोर्डसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट. बॅरोमीटर इट इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कशाला मेजर करणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. किती असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर? 1.01. ती मागच दिलं 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपल्याला बॅरोमीटर लागणार आहे. ज्यांनी शोधून काढलं त्या सायंटिस्टचं नाव होतं टॉरिसेली. ज्यांनी इन्स्ट्रुमेंट तयार केलं त्याचं नाव काय होतं? टॉरिसेली. मग आता यांनी केलं काय? हे बघा, यांनी डिफिकल्ट असं काहीच नाही केलं. इथं लिहून देतो, डिस्कवर बाय टॉरिसेली.
याने काय केलं, एक कंटेनर घेतलं. सो हिअर वी टेक वन कंटेनर. या कंटेनरमध्ये त्यांनी मर्क्युरी ठेवलं. मर्क्युरी माहिती ना, लिक्विड मर्क्युरी. ऑब्वियसली लिक्विड मर्क्युरी ही पॉयझनस असते, त्यामुळं डायरेक्ट त्याचा कॉन्टॅक्ट घेतला जात नाही. ही असेल लिक्विड मर्क्युरी. सो इथं आहे मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी असते 13,600 kg per meter cube. 13,600 kg per meter cube ही डेन्सिटी असते. डेन्सिटी कशाची, मर्क्युरीची. आणि या पट्ट्याने काय केलं, एक ट्यूब घेतली. ही ट्यूब असेल, ही एक ट्यूब घेतली. हुशार माणूस होता, त्यांनी काय काम केलं ते सांगतो बघा. ही ट्यूब घेतली, काहीतरी लेंथ असेल या ट्यूबची, आणि ही ट्यूब याच्यामध्ये तो काय करत चालला, अशी फिल करत चालला. म्हणजे ही ट्यूब त्यांनी सरळ अशी उलटी केली सोपं. सो ही ट्यूब या पद्धतीनं त्यांनी फिक्स केली. अशा पद्धतीनं ही ट्यूब त्याने इथं बसवलीत. आणि एक काळजी घेतलीत, फक्त ज्या वेळेस ही ट्यूब, इथं मी थोडंसं याला कंप्लीट करतो. पॉइंट महत्त्वाचा आहे. सो हिअर प्लेस अ ट्यूब. ठीक आहे, ओके. आता काय होणार आहे, ज्या वेळेस ही ट्यूब या कंटेनरमध्ये प्लेस केली जाईल, प्लेस करता असताना त्याचा जो ओपनिंग होता तो ओपनिंग त्याने लिक्विड मर्क्युरीमध्ये डीप केला आणि त्याचा क्लोज एंड त्यांनी वरती ठेवला. तो ऑब्वियसली काय होणार आहे, तर या ठिकाणी काही लेवल जे लिक्विड असेल, मर्क्युरी असेल, ते मर्क्युरी याच्यामध्ये एंटर करेल. मग या मर्क्युरीने याच्यामध्ये एंटर केलं. पण या भाऊंनी अशी काळजी घेतली का ज्यावेळेस हे मर्क्युरी याच्यामध्ये एंटर होतोय त्यावेळेस कुठेही एअर याच्यामध्ये डीप होणार नाही किंवा कुठेही एअर याच्यामध्ये येणार नाही, एवढी एक काळजी त्यांनी घेतली. मग इथं एअर न आल्यामुळे इथं एक स्पेस तयार झाला. म्हणजे या ठिकाणी व्हॅक्यूम तयार झाला आणि या व्हॅक्यूमला म्हणलं जातं टॉरिसेलीज व्हॅक्यूम. याला काय म्हणायचं, टॉरिसेली व्हॅक्यूम. सिंपल काय केलं, ही ट्यूब घेतली असेल, त्याने असा थंब जोड लावला असेल त्या ट्यूबला. ज्यावेळेस डीप करत जाणार आहे त्यावेळेस त्याने हळूहळू थंब साईडला केला आणि सगळं लिक्विड याच्यामध्ये जे मर्क्युरी होतं ते काय केलं, रेज होत गेलं. किती हाईटपर्यंत त्याची लेवल वाढलेली आहे सरफेसपासून, तर ती घेऊया. ती हाईट आहे याची एवढी. ठीक आहे, आणि हा एवढा सरफेस असेल मर्क्युरीचा सरफेस. हाईट किती आहे याची एवढी. आणि या ठिकाणी कुठेही एअर नाही आहे. अजूनही व्यवस्थित लक्षात घ्या, यांनी काळजी एवढी घेतली का कुठेही एअर इंटरॅक्ट होता कामा नये. मग इथं एअर मॉलिक्युल्स नाही, मग या ठिकाणी एक स्पेस तयार झाला. मग स्पेस तयार कोणता असेल तो, त्याला आपण व्हॅक्यूम म्हणणार. आणि त्या व्हॅक्यूमला नाव आहेत, त्या सायंटिस्टवरूनच नाव ठेवलं आहे. त्यांनी व्हॅक्यूम क्रिएट केला म्हणून त्याचं नाव आहे टॉरिसेलीज व्हॅक्यूम. क्लिअर झाला, ओके. आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, एकदम सोपं आहे. कंटेनर घेतलं, लिक्विड घेतलं, त्याच्यानंतर लिक्विड मर्क्युरी घेतली आणि ही ग्लास ट्यूब फक्त अशी उलटी काय केली, प्लेस केली. त्यावेळेस लिक्विड लेवल काय होत जाणार, वाढत जाणार आणि एका पॉईंटपर्यंत आल्यानंतर स्टेबल होऊन जाणार. स्टेबल झाल्यानंतर का स्टेबल झाली, तर या ठिकाणी जो प्रेशर असेल तो प्रेशर काय होणार आहे, झिरो होणार आहे. म्हणजे इथं कुठेही एअर मॉलिक्युल्स नसेल, त्यामुळे इथं काय असणार आहे, व्हॅक्यूम क्रिएट झालं आणि त्या व्हॅक्यूमला नाव दिलं टॉरिसेलीज व्हॅक्यूम. हाईट किती आली, याची एवढी, ओके. आता या ठिकाणी त्याने 3 पॉईंट्स घेतलेत. पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी, आणि या ठिकाणी असेल पॉईंट सी. आणि हा जो सरफेस आहे जो व्हॅक्यूमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो आहे पॉईंट डी. किती पॉईंट्स आले, ए, बी, सी आणि पॉईंट डी. तर त्याने असं ऑब्झर्व केलं की पॉईंट ए वरती कुठला प्रेशर अप्लाय होणार आहे, ऑब्वियसली ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पॉईंट सी वरती कुठलं प्रेशर ॲक्ट होणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलं आहे की हॉरिझॉन्टल पोझिशनला जेवढे काही पॉईंट्स असतात त्या सर्व पॉईंट्सवरती जे प्रेशर अप्लाय होतं ते प्रेशर सगळ्या ठिकाणी काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे जेवढं काही प्रेशर ए वरती ॲक्ट झालं सेम प्रेशर बी वरती ॲक्ट होणार आहे, सेम प्रेशर सी वरती ॲक्ट होणार आहे. सो सिंपल आपण म्हणणार प्रेशर ॲक्टिंग ऑन ए इज इक्वल टू प्रेशर ॲक्टिंग ऑन बी, बिकॉज दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके, म्हणजे ए वरती असणारं प्रेशर आणि बी वरती असणारं प्रेशर हे सारखं झालं. का सारखं आलं, हॉरिझॉन्टल लेवलला कुठेही पॉईंट जरी घेतला, कितीही पॉईंट जरी घेतले तरी त्या ठिकाणी त्या पॉईंट्सवरती ॲक्ट होणारं प्रेशर हे काय असतं, सेमच असतं. ओके, ठीक आहे. आता आपण पॉईंट बी कडे जरा व्यवस्थित ऑब्झर्व करूया.
ज्यावेळेस आपण पॉईंट बी हा ऑब्झर्व करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की पॉईंट बी हा पॉईंट डी पासून काहीतरी हाईटवरती आहे. दॅट मीन्स आपल्याला पॉईंट बीचं प्रेशर जे आहे ते आता फाईंड करायचं. ठीक आहे, ओके. मग आता घेऊया पॉईंट बी वरती किती प्रेशर असेल. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल की पॉईंट डी वरती किती प्रेशर ॲक्ट झालं. तर पॉईंट डी वरती कोण प्रेशर ॲक्ट करतं आहे, व्हॅक्यूम. ओके, हे प्रेशर ऑन डी झालं. आता व्हॅक्यूम कधी प्रेशर अप्लाय करू शकतो बघा. ॲटमॉस्फिअर असतं, ॲटमॉस्फिअर कधी प्रेशर अप्लाय करतं, ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये काही मॉलिक्युल्स असतात त्यावेळेस. पण या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर पॉईंट डी मध्ये हा जो पॉईंट डी दिसतोय हा व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूममध्ये कुठेही एअर मॉलिक्युल्स नाही आहेत, त्यामुळे पॉईंट डी वरती जे प्रेशर ॲक्ट होणार आहे ते प्रेशर किती असेल, 0 असेल. का 0 असेल, एकदम साधं सोपं रिझन आहे. अरे व्हॅक्यूममध्ये कुठेही तुम्हाला प्रेशर ॲक्ट होतं आहे का, नाही. का होत नाही, बिकॉज तिथं एअर प्रेझेंट नाही आहे म्हणून. इथं कुठेही एअरला एंटर करून दिलं तर आपण नाही. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशामुळे येऊन जातं, एअर मॉलिक्युल्समध्ये. इथे कुठेही मॉलिक्युल्सच नाही आहेत, इथे एक स्पेस तयार झाला, त्याला आपण काय म्हणलो, व्हॅक्यूम म्हणलो. त्यामुळं प्रेशर ॲक्टिंग ऑन डी किती असेल, 0 असेल. मग आता प्रेशर ॲक्टिंग ऑन बी किती असणार आहे, तर पहिल्यांदा प्रेशर ॲक्टिंग ऑन डी प्लस किती असतो, किती हाईटवरती आहे, एच डेन्सिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे आपण घेतलंय इक्वेशन लेक्चर नंबर 1 मध्ये, बरोबर. जिथं आपण म्हणलो होतो प्रेशर ॲक्टिंग ऑन बी P0 प्लस एच रो जी. या ठिकाणी जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे व्हॅक्यूममधलं, टॉरिसेरीज व्हॅक्यूममधलं, जिथं प्रेशर किती असेल, 0 असेल. म्हणजेच प्रेशर ॲक्टिंग ऑन बी किती असणार आहे, एच रो मल्टिप्लाय बाय जी. इक्वेशन आलं सेकंड. आपण इक्वेशन सेकंड इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून दिलं तर PA इज इक्वल टू किती असेल, एच रो जी. व्हॉट इज PA, इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता मला सांगा, तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट केलं का, केलं. कसं कॅल्क्युलेट केलं, तर तुम्हाला ही हाईट मोजावी लागेल. मग हाईट मोजण्यासाठी आपण या ठिकाणी एक स्केल जोडली. ओके, मग या सिंपल स्केलवरून तुम्ही सांगणार हाईट किती आहे. हाईटची व्हॅल्यू टाकली. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13,600 kg/m³. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 घ्या किंवा 10 घ्या, तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर भेटेल. सो दिस इज द वे वी हॅव टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं म्हणजे काय केलं, बॅरोमीटरमध्ये एक ट्यूब ही उलटी काय केली, अशी डीप केली. त्यावेळेस काहीतरी हाईटपर्यंत त्याच्यावर लिक्विड मर्क्युरी होतं, ते रेज झालं. त्यानंतर इथं एक कुठेही त्यांनी एवढी काळजी घेतली की कुठेही एअर याच्यामध्ये इंटरॅक्ट होता कामा नये, ज्यामुळे इथं काय तयार झाला, व्हॅक्यूम तयार झाला. त्या व्हॅक्यूमला नाव दिलं टॉरिसेरीज व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये कुठेही एअर मॉलिक्यूल नाही, त्यामुळे इथं प्रेशर किती असेल, 0 असेल. मग पॉईंट बी वरती प्रेशर किती असतं, P0 प्लस एच रो जी. एवढं P0 म्हणजे किती होतं, प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी प्लस काय आलं, एच रो जी. प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी किती आहे, 0. म्हणजे 0 प्लस किती असणार आहे, एच रो जी. प्रेशर ॲक्टिंग ऑन बी किती आलं, ते इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून दिलं. प्रेशर ॲक्टिंग ऑन ए आपल्याला भेटलं. त्यामुळेच आपण याच्यावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजू शकतो. आता मी तुम्हाला एकदम सिंपल अजून पिक्चर क्लिअर करून देतो की समजा मी याला ॲट सी लेवलला जर घेऊन गेलो तर काय होतं ते बघू. हे झालं असेल सर्वांचं, ओके. So here is at sea level. At sea level ला जी हाईट होती ती हाईट आहे हाईट ऑफ द ट्यूब, म्हणजे लिक्विड किती हाईटपर्यंत इन्क्रीज झालं ते म्हणजे 75 सेंटीमीटरपर्यंत सी लेवलला घेऊन गेलो, बरोबर ना. आणि त्यावेळेस लिक्विड मर्क्युरी होतं ते किती हाईटपर्यंत वाढलं, 75 सेंटीमीटरपर्यंत. मग त्यावेळेस प्रेशर ॲक्टिंग ऑन ए किती होतं, हा आला 75 डिवायडेड बाय 100 इंटू ॲक्सिलरेशन डेन्सिटी होती 13,600 kg/m³. ते आता नंतर लिहू याचं आपण. आणि त्यानंतर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 घ्या. हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होऊन जातात. त्यावेळेस प्रेशर ॲक्टिंग ऑन ए येऊन जातो 1.01 इंटू 10⁵ Nm/m². काय आठवतंय, हे जे प्रेशर आहेत याच प्रेशरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणलो. त्यामुळे जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मी काही ठिकाणी असं सांगितलंय की प्रेशर ॲक्टिंग ऑन एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर हॅज 75 सेंटीमीटर ऑफ Hg. काही ठिकाणी असं घेतलं असेल प्रेशर हॅज 75 मिलीमीटर ऑफ Hg. काही बुक्समध्ये येऊन जातं,
म्हणजे याचा अर्थ काय होतो, प्रेशर हॅज 75 सेंटीमीटर ऑफ Hg और प्रेशर हॅज 75 मिलीमीटर ऑफ Hg. दॅट मीन्स ज्यावेळेस ती मर्क्युरी लेवल, त्या लिक्विड लेवल, ज्यावेळेस त्याची हाईट ही 75 मिलीमीटर असेल त्यावेळेस प्रेशर काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. किती असतं ते 1.01 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता, हाईट किती असणार आहे, 75 सेंटीमीटर ऑफ Hg असेल त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे 1.01 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं जातं प्रेशर हॅज 75 सेंटीमीटर ऑफ Hg, म्हणजेच तुम्हाला हाईट दिलेली आहे, त्या हाईटसाठी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर फाईंड करायचं आहे. इकडं दिलं असेल प्रेशर हॅज 75 मिलीमीटर ऑफ Hg, म्हणजे तुम्हाला हाईट दिलेली आहे, त्या हाईटसाठी तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, प्रेशर किती आहे. मग कसं प्रेशर फाईंड करतो, एकदम सिंपल फॉर्म्युला, P इज इक्वल टू H रो मल्टिप्लाय बाय G. हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठीचा फॉर्म्युला. क्लिअर झालं सर्वांना? ओके. आता काही विद्यार्थी म्हणणार की सर सी लेवलला तुम्ही या ठिकाणी मर्क्युरीज का घेतलं, वॉटर घेतलं असतं तर काय झालं असतं, बरोबर? ओके, चला मग आता तुमचा हाही क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. की काही विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असेल की सर मर्क्युरीज का मर्क्युरी का घेतली. ठीक आहे, तोही क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. व्हाय मर्क्युरी. सो क्वेश्चन असेल व्हाय मर्क्युरी. फर्स्ट त्याचं एक्सप्लेनेशन असतं मर्क्युरी हॅव्हिंग लार्जर डेन्सिटी. आता ह्या लार्जर डेन्सिटीनं काय होतं तेही तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका, फक्त पहिला पॉईंट समजून घ्या. मर्क्युरीची डेन्सिटी काय आहे, लार्ज आहे. मग लार्ज डेन्सिटी काय होणार, कशाची कम्पेअर टू, ॲज कम्पेअर टू वॉटर. बघा डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती आहे, 13,600 kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 10⁵ kg पर मीटर क्यूब. एवढी डेन्सिटी जर घेतली तर त्या जी ट्यूब होती त्या ट्यूबची किती हाईट आली, 75 सेंटीमीटर, बरोबर. आता एवढी डेन्सिटी घेऊया, ट्यूबची हाईट किती येते ते मेजर करू आणि ॲक्च्युअल ती हाईट पॉसिबल आहे का तेही बघूया. चला. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन ए, H किती असेल, H रो G. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मला माहिती आहे 1.01 इंटू 10⁵. हाईट मला फाईंड करायची आहे, डेन्सिटी आहे 10⁵, इथं असेल 10. हे किती आलं 10⁴, म्हणजे हे येऊन जातं 1.01 इंटू 10⁵, डिवाइड असेल 10⁴, वरती आल्या होऊन जाणार 10⁻⁴ इज इक्वल टू H. याच्यावरून तुम्ही हाईट सांगू शकता, हाईट किती आली 1.01 इंटू 10⁻1 मीटर, म्हणजेच तुम्ही ती हाईट सांगू शकता 10.1 मीटर. बघा ज्या वेळेस तुम्ही वॉटर घेतलं त्यावेळेस ट्यूबची हाईट किती लागणार आहे तुम्हाला, 10.1 मीटर. 1 मीटर मीटर हे फक्त एवढी मर्क्युरी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मला ट्यूबची हाईट किती लागली, फक्त 75 सेंटीमीटर. पण ज्या वेळेस मी वॉटर घेतो त्यावेळेस मला हाईट किती लागणार आहे ट्यूबची, 10.1 मीटर. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. पॉसिबल असेलही पण ती हाईट किती होऊन जाते, 10.1 मीटर एवढी. या ठिकाणी हाईट किती आली, 75 सेंटीमीटर. तुम्हाला मिनिमम कोणाला तुम्ही प्रेफर करणार, मर्क्युरीला. का, कारण की मला ट्यूबची लेंथ काय भेटते, मिनिमम भेटते, म्हणून मी मोस्टली कोणाला यूज करेल, मर्क्युरीला. आता क्लिअर झालं काय, तर मर्क्युरीची जी डेन्सिटी आहे ती लार्ज आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. हा झाला फर्स्ट पॉईंट, हे तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, ठीक. आता सेकंड पॉईंट, मर्क्युरी इज ओपॅक अँड शायनी. मर्क्युरी इज ओपॅक अँड शायनी. आता हे ओपॅक आणि शायनी काय प्रकार काय आहेत, तर ओपॅक याचा अर्थ होतो की मर्क्युरीमधून लाईट ही ट्रान्सपरंट होऊ शकत नाही. मग लाईट ट्रान्सपरंट झाल्यामुळे आपल्याला जी हाईट असते ती हाईट आपण एक्झॅक्ट मेजर करू शकतो. तेच जर आपण वॉटर जर घेतलं तर वॉटर काय असतं, ट्रान्सपरंट असतं आणि ट्रान्सपरंटमुळं आपल्याला एक्झॅक्ट हाईट मेजर करता येणार नाही, जे की मर्क्युरीमध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम फेस करता येत नाही. त्यामुळं मर्क्युरी काय आहे, ओपॅक आहे, शायनी आहे. म्हणजे आपल्याला लगेच समजतं
चमकतं ना मर्क्युरी, आपल्याला लगेच समजतं की किती हाईटपर्यंत मर्क्युरीची लेवल वाढलेली आहे, ती आपण इझिली मेजर करू शकतो. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट. आणि लास्ट, मर्क्युरी इज नॉट व्हेपराइज. आता मर्क्युरी व्हेपराइज नाही याचा अर्थ काय बघा, आपण ही जर डायग्राम बघितली तर याच्यामध्ये या पद्धतीने आपण ही मर्क्युरी अशी फिल केली ती, इथपर्यंत ही मर्क्युरीची लेवल आली ती. आता मर्क्युरी व्हेपराइज नाही म्हणजे काय बघा, मला इथं काय तयार करायचं आहे, व्हॅक्यूम तयार करायचं आहे. जर मी तिथं लिक्विड घेतलं असतं तर लिक्विडचे व्हेपर्स या व्हॅक्यूममध्ये एंटर झाले असते आणि त्यामुळे या व्हॅक्यूमनी याच्यावरती प्रेशर ॲप्लाय केला असता आणि तो प्रेशर ॲप्लाय केल्यामुळे इथं जो प्रेशर ॲक्टिंग अँड पॉईंट डी 0 येत होता तो आता काय असेल, नॉट इक्वल टू 0 असेल. बिकॉज वॉटर जर घेतलं तर ते काय होणार, व्हेपराइज होणार. व्हेपराइज झालं तर ते प्रेशर याच्यावरती एक्सिस प्रेशर किती करणार, ॲक्ट करणार आणि ते एक्सिस प्रेशर आपल्याला मेजर करावं लागेल. पण तेच जर मर्क्युरी जर घेतलं तर मर्क्युरी हे व्हेपराइज नाही आहेत. ते व्हेपराइज नसल्यामुळं या ठिकाणी व्हॅक्यूममध्ये त्याचे व्हेपर्स एंटर करणार नाही. व्हॅक्यूममध्ये व्हेपर्स एंटर न केल्यामुळे प्रेशर ॲक्टिंग ॲट पॉईंट डी काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. मग मोस्टली मी प्रेफर कॅल्क्युलेशन इझी कसं करणार, 0 घेणार की नॉट इक्वल टू 0 घेणार. ऑब्वियसली मी काय घेणार, 0 घेणार, जेणेकरून माझे कॅल्क्युलेशन काय होतील, इझी होतील. आणि मी इझिली सिंपल एक फॉर्म्युला, प्रेशर ॲक्टिंग ऑन ए इज इक्वल टू काय करू शकतो, H ρg ने मी ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करू शकतो. क्लिअर झालं सर्वांना. सो हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. त्या महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये मर्क्युरीज का घेतो, बिकॉज मर्क्युरी इज हॅव्हिंग अ लार्जर इन डेन्सिटी ॲज कम्पेअर टू वॉटर. मर्क्युरी इज ओपॅक अँड शायनी. अँड लास्ट पॉईंट, मर्क्युरी इज नॉट व्हेपराइज. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण वॉटर जर घेतलं तर वॉटरची डेन्सिटी काय असेल, कमी असेल. वॉटर इज ट्रान्सपरंट अँड वॉटर इज हॅव्हिंग वेपर्स. ओके, क्लिअर झालं. ओके, चला आता बॅरोमीटर, हे सिंपल बॅरोमीटरचं एक फॉर्म्युला, प्रेशर ॲक्टिंग ऑन ए H ρ मल्टिप्लाय बाय जी, इझिली तुम्ही मेजर करू शकता. ठीक आहे. ओके, आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. एक याच्यावरती प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम घेतला की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल. सो क्वेश्चन आहे, मेजर दी रीडिंग ऑन बॅरोमीटर. एकदम सोपा क्वेश्चन आहे. त्यांनी काय करायला सांगितलं, बॅरोमीटरवरती ज्या रिडिंग्स आहे त्या रिडिंग्स त्यांनी काय करायला सांगितल्या, मेजर करायला सांगितलं. प्रॉब्लेम असा आहे बघा की हा एक कंटेनर आहे. ऑब्वियसली SC वर्मामध्ये तुम्ही हा प्रॉब्लेम यूज करू शकता, बघू शकता तुम्ही. SC वर्मामध्ये हा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑब्वियसली काय असेल, मर्क्युरी असेल. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इथं लिहून देतो, 13,600 kg पर मीटर क्यूब ही असेल डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. त्यानंतर या ठिकाणी ही जी बॅरोमीटर ट्यूब आहे ती बॅरोमीटर ट्यूब अशी प्लेस केलेली आहे. ओके, ही बॅरोमीटर ट्यूब अशी प्लेस केली. आणि ती किती अँगलनी इन्क्लाइन आहे, तो अँगल आहे 30 डिग्री. आणि हाईट दिलेली आहे, हाईट आहे 50 सेंटीमीटर. आणि ऑप्शन आहे काय मेजर करायचं आहे तुम्हाला, बॅरोमीटरवरती रिडिंग्स किती ते मेजर करायचं. हाईट दिलेली आहे 50 सेंटीमीटर. ऑप्शन आहे 72,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन सेकंड आहे 68,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन थर्ड आहे 1,34,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ऑप्शन लास्ट आहे 1,36,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चला 2 मिनटं घ्या, पॉज करा, सॉल्व करा, किती येतं सांगा. झालं, 1 2 3 झालं सर्वांचं. हॅलो, माईक चेक झालं सर्वांचं. ओके, आता इकडं व्यवस्थित लक्ष द्या. काहींचा आन्सर आला असेल, किती आलं कोणाचा आन्सर, काहींचा आन्सर आला असेल 68,000 आणि काहींचा आन्सर आला असेल 1,36,000. असं काहींचं आलं असेल. काहींचं 1,34,000 आला असेल. 72 कोणाचं येणार नाही, पण ह्या तिन्हीपैकी कोणाचा काहींचा ऑप्शन आला असेल. ठीक आहे, चला मग आता याला सॉल्व करूया. सगळ्यात सुरुवातीला
जर आपण बघितलं तर तुम्ही काय केलं असेल, हे डिस्टन्स तुम्ही पहिल्यांदा फाईंड करून घेतलं असेल. हे डिस्टन्स किती आहे, एक्स एवढं. मग हे एक्स डिस्टन्स कसं फाईंड करणार बघा, इथं अँगल किती आहे 30 डिग्री. हा काय झाला हायपोटेन्यूज, हा त्याचा काय झाला अपोजिट. हा इथं किती असेल 90 डिग्री, म्हणजे हा काय झाला त्याच्यावाला हायपोटेन्यूज. सो काहींनी केलं असेल साइन 30 डिग्री इज इक्वल टू 50 सेंटीमीटर डिवायडेड बाय एक्स. मग तुम्ही एक्स फाईंड केला असेल, साइन 30 किती येऊन जातो 1/2, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 50 तो येऊन जातो 100 सेंटीमीटर. एक्स इज इक्वल टू किती असेल 100 सेंटीमीटर. मग आता काही नाही घेतलं असेल की सरांनी सांगितलं ही म्हणजे त्याच्यावर हाईट असेल, म्हणजे तुम्ही घेतला असेल प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए एच रो मल्टिप्लाय बाय जी. एच किती आली 100 सेंटीमीटर, म्हणजे 100 डिवायडेड बाय किती आलं 100 मल्टिप्लाय बाय 13,600 मल्टिप्लाय बाय 10. मग तुमच्याला आन्सर आलं असेल 13600 आणि 0 न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. बरोबर असं आलं असेल ना. तर ज्यावेळेस हे असं तुमचा आन्सर कोणाचा आला असेल तर 101% तुमच्यावाला आन्सर हे चुकलंय येड्यांनो, चुकलंय. ते कसं चुकलं बघा, ज्यावेळेस मी फ्लुइड मेकॅनिक्स शिकवत होतो त्यावेळेस मी एक सिंपल गोष्ट सांगितली होती की प्रेशर किती ॲक्ट होतं, पी इज इक्वल टू P0 रो जी मल्टिप्लाय बाय एच एवढं. दिसतंय ना सर्वांना, दिसतंय ओके, सर्वांना व्यवस्थित दिसतंय बघा. त्यावेळेस मी एक कन्सेप्ट सांगितली होती की जी हाईट घ्यायची आहे ती हाईट किती घ्यायची आहे, व्हर्टिकल हाईट घ्यायची आहे. कुठली हाईट घेणार, व्हर्टिकल. आता जसं आपण बॅरोमीटरमध्ये घेतलं ही हाईट आपण घेतली असेल, ही हाईट घेतलं तर आन्सर येतं, तसं घ्यायचं नाही. याच्यावाली व्हर्टिकल हाईटच तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायची. मग ती व्हर्टिकल हाईट म्हणजे इथून एवढी हाईट ही आली ॲक्च्युअल व्हर्टिकल हाईट, ही व्हर्टिकल हाईट नाही आहे. मग व्हर्टिकल हाईट जर घेतली तर पी ए इज इक्वल टू एच रो मल्टिप्लाय बाय जी. प्रेशर ॲक्टिंग ऑन ए किती आहे 50, म्हणजे 50 डिवायडेड बाय 100. डेन्सिटी किती आहे 13,600 मल्टिप्लाय बाय 10. हे 2 शून्य गेले. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए तुम्हाला भेटतं 6800 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता तुमचा आन्सर एकदम करेक्ट आहे. सो वी गेट ऑप्शन नंबर बी इज युअर ॲक्च्युअल आन्सर. कायमस्वरूपी लक्षात ठेवणार या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये हा अँगल किती दिला. मी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स शिकवत असताना सांगितलं होतं, तुम्ही जी व्हेसल असेल त्या व्हेसलच्या शेपवरती अजिबातही प्रेशर डिपेंड्स नाही आहे. शेप कसाही असू द्यात, म्हणजे ही बॅरोमीटरची ट्यूब तुम्ही कितीही अँगलला इन्क्लाइन करा त्याचा काही फरक पडत नाही. तर किती हाईटवरती आहेत, किती हाईट तुम्हाला दिलेली आहे सरफेसपासून, त्या हाईटवरती तुमचा ॲक्च्युअल जे आन्सर असेल ते डिपेंड असेल. आता काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल की समजा सर ही हाईट दिलेली आहेत आणि ही हाईट दिलेली नाही आहे, अँगल दिला आहे, मग तुम्हाला मी सांगितलं ना कसं फाईन करणार. तर परत साइन 30 तुम्हाला फक्त अपोजिट फाईन करायचा आहे. हा एक्स असेल आणि हा 100 असेल, म्हणजे साइन 30 किती आला 1/2 मल्टिप्लाय बाय 100. तुम्ही एक्स फाईन करणार किती होऊन जातो तो 50 सेंटीमीटर. हे तुम्ही इझिली मेजर करू शकता. कन्सेप्ट क्लिअर झाली, कन्फर्म क्लिअर झाली. बॅरोमीटर समजलं, एकदम सोपं आहे. काय फॉर्म्युला वापरायचा फक्त बॅरोमीटरचा, पी ए इज इक्वल टू एच रो मल्टिप्लाय बाय जी. ओके ठीक. चला आता नेक्स्ट कन्सेप्टला घेऊया. बॅरोमीटर संपलेलं आहे, आता आपण जाणार आहोत ओपन ट्यूब मॅनोमीटर. बॅरोमीटर झालं, आता आहे मॅनोमीटर. तुम्ही म्हणशाल काय मीटर काय नाही, मीटर सारखं टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज सेकंड इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजरमेंट ऑफ प्रेशर अँड दॅट इज मॅनोमीटर. हे काय चाललंय बॅरो मॅनो, ठीक असं. चला मॅनोमीटर. आता आत्तापर्यंत आपण काय मेजर केलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर केलं, ठीक. पण फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असतं का, नाही. दुसरं प्रेशर कोणतं असतं, गेज प्रेशर असतं. आपण घेतलंय जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा ज्या प्रेशरची व्हॅल्यू जास्त असते त्याला आपण सिंपल काय म्हणलो आहोत, गेज प्रेशर म्हणलं आहोत. मग आता आपल्याला ते गेज प्रेशर मेजर करायचं. सो मॅनोमीटर इज बेसिकली इट इज यूज टू मेजर the enclosed pressure of gas.
एन्क्लोज प्रेशर ऑफ गॅस. कशासाठी वापरताना हा मॅनोमीटर एकदम सोपा आहे. तो कशासाठी वापरणार, एखादा एन्क्लोज कंटेनर असेल त्या एन्क्लोज कंटेनरमध्ये किती गॅसचं प्रेशर आहे, गॅस प्रेशर किती आहे तो आपल्याला काय करायचा, फाईंड करायचा. ठीक आहे. चला मग आता काय करूया, आपण एक गॅस कंटेनर घेतला. हिअर इज अ वन गॅस कंटेनर. सो नाव हिअर इज वन गॅस कंटेनर. ठीक. आता या ठिकाणी जर आलो, याच्यामध्ये काय असेल, गॅस असेल. सो इट इज प्रेशर ऑफ ॲक्टिंग ऑन गॅस. या ठिकाणी मी कुठल्याही पॉईंटला जरी गेलो तर प्रत्येक पॉईंटला जे प्रेशर असेल गॅसचं, ते गॅसचं प्रेशर सगळ्या ठिकाणी काय असतं, सारखंच असतं. तुम्ही इथं कुठेही जा, गॅसचा प्रेशर हाईटवरती अजिबात डिपेंड राहत नाही. तो सगळ्या ठिकाणी काय असतो, कॉन्स्टंटच असतो. ओके. त्यानंतर याला पुढं आपण एक यूट्यूब जोडली. हां, ऑब्वियसली तुमचे लेक्चर हे यूट्यूबवरती आहेत, त्यामुळे ही असेल यूट्यूब. ठीक आहे. ओके. हां, मान्य आहे, कुठलाही लॉजिकल सेन्स नाही आहेत, पण ओके, बरोबर. चला लक्ष द्या, ही आहे यूट्यूब. ओके, यूट्यूब. त्यानंतर या यूट्यूबमध्ये आपण मर्क्युरी फिल केलं. आणि मर्क्युरीज का घ्यायचं हे मी तुम्हाला सांगेल. ओके. ठीक. मर्क्युरी ड्रूम काय बघ, काय खरं नाही. चला अभ्यास करा फक्त व्यवस्थित. ठीक आहे. ओके. त्यानंतर एक लेवलला असं आलो की त्या लेवलमध्ये गॅसने अप्लाय केलेलं प्रेशर आणि मर्क्युरीचं प्रेशर हे इक्विलिब्रियम झालेत. आणि इक्विलिब्रियम झाल्यामुळे ही जी मर्क्युरी लेवल होती ती ह्या पॉईंटला काय झाली, इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबल झाली. ठीक आहे. ओके. आता हा जो पॉईंट असेल याच्याशी रिलेटेड जो हॉरिझॉन्टल पॉईंट असेल, मग ह्या पॉईंटला म्हणतो मी दिस इज पॉईंट सी, आणि ह्या पॉईंटला म्हणतो मी दिस इज पॉईंट डी. तर पॉईंट सी वरती आणि पॉईंट डी वरती जे प्रेशर असेल ते प्रेशर काय असेल, ऑब्वियसली सेमच असणार आहे. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी, बिकॉज बोथ पॉईंट्स आर हॉरिझॉन्टल टू इच अदर. हॉरिझॉन्टलला कुठेही जरी पॉईंट घेतला आपण लिक्विड सरफेसवरती तरी किंवा कंटेनरवरती प्रेशर काय असतं, सेमच असतं. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट सी आणि प्रेशर ॲट पॉईंट डी काय असेल, सेमच असणार आहे. ठीक. मग आता सगळ्यात सुरुवातीला आपण ही प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट सी ते आपण बघूया किती प्रेशर त्याच्यावरती ॲक्ट झालं. मग या पॉईंट सी वरती कोण प्रेशर ॲक्ट करतंय, गॅस मॉलिक्युल्स. म्हणजे प्रेशर ॲक्टिंग ऑन सी, प्रेशर ड्यू टू गॅस, दिस इज इक्वेशन 1. वी गॉट दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. सी वरती किती प्रेशर झालं, जे गॅस मॉलिक्युलनी प्रेशर ॲक्ट केलं ते. गॅस मॉलिक्युल आणि लिक्विडनी हे दोन्हीचं प्रेशर दोन्ही साईडला काय झालं, सेम झालं. त्यामुळे ही लेवल काय झाली, इक्विलिब्रियमला आली. ठीक आहे. ओके. आता प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी घेऊया. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी जर या ठिकाणी बघितलं तर याची हाईट किती आहे, ती हाईट आहे एच एवढी. आणि यावरती कोणीतरी प्रेशर ॲप्लाय करतं आहे, आणि ते कोण प्रेशर ॲप्लाय करतं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला आपण पी नॉट म्हणतो. मग प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी किती असेल, P0 प्लस ही हाईट मल्टिप्लाय बाय डेन्सिटी मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं ना. प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी काय असेल, कोणी ॲप्लाय केलं, ॲटमॉस्फिअरनी. हाईट किती आहे, एच एवढी. हे कसं येतं, लेक्चर नंबर 1मध्ये आपण घेतलं आहे. पी ऑफ डी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. मग आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड, इक्वेशन 1मध्ये काय करून देऊया, सबस्टिट्यूट करून देऊया. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू P0 प्लस एच रो मल्टिप्लाय बाय जी. अँड दिस एच रो जी इट इज कॉल्ड ॲज अ गेज प्रेशर. याला काय म्हणायचं आहे, गेज प्रेशर. मग गेज प्रेशर तुम्ही कसं मेजर करणार. सो प्रेशर ऑफ गॅस मायनस प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर मी गेज प्रेशर काय करू शकतो, मेजर करू शकतो. समजा तुम्हाला वाटलं की मला गॅस प्रेशर मेजर करायचं आहे, तर गॅसवर किती, गॅस मॉलिक्युलचं किती प्रेशर आहे, ते प्रेशर ऑफ द गॅस इज इक्वल टू असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हाईट तुम्हाला माहीत असेल, डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डेन्सिटी कशावरून, तर कुठल्या डेन्सिटीचं जे लिक्विड असेल ते तुम्ही घेता, त्यावरून तुम्हाला डेन्सिटी माहीत असते, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहीत असते. आणि ही हाईट तुम्ही बाय द स्केल इझिली मेजर करू शकता.
क्लिअर झालं? कन्सेप्ट समजली सर्वांना? एकदम सोपी होती. किती हाईटपर्यंत आला एच एवढा, सी आणि डी दोन्ही पॉईंट काय आले? इक्विलिब्रियमला आले. का इक्विलिब्रियमला आले? गॅस मॉलिक्युलने अप्लाय केलेलं प्रेशर आणि मर्क्युरीचं प्रेशर हे इक्विलिब्रियमला आलेत. बिकॉज गॅसनी प्रेशर जे अप्लाय केलं ते इज इक्वल टू होतं P0 एवढं, म्हणजे प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट सी आणि प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी काय आले? सेम आले. तुम्ही फाईंड केलं प्रेशर ॲक्टिंग ऑन गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू P0 प्लस किती आलं? H ρg एवढं. क्लिअर झालं सर्वांचं? कन्फर्म? तुम्ही याला कम्प्लीट करून घेऊ शकता. ओके, या H ρg ला तुम्ही काय म्हणणार? दिस इज द गेज प्रेशर. चला मग याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे, ओके. सो मॅनोमीटरवरती एक प्रॉब्लेम घेऊया. सोपा आहे. आपल्याला काय मेजर करायचं आहे? चला आता रिडिंग ऑन मेजरमेंट किंवा रिडिंग ऑन मॅनोमीटर आपल्याला आता मेजर करायची. क्वेश्चन असेल मेजर द गॅस प्रेशर ऑन मॅनोमीटर. ठीक आहे, त्यासाठी काय दिलं आहेत? सो तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे फाइंड, अगेन दिस इज ऑन SC वर्मा प्रॉब्लेम, फाइंड द प्रेशर ऑफ गॅस. तुम्हाला काय विचारलं? प्रेशर ऑफ गॅस फाइंड करा. सो काय दिलं आहे बघा, हे कंटेनर आहे, ऑब्वियसली गॅस फिल कंटेनर असेल. त्यानंतर ही यूट्यूब असणार आहे. यूट्यूब आपलं चॅनल. येडे रे येडे, चला लक्ष द्या. त्यानंतर ही लेवल अशी फिल झालेली आहेत. ओके, आणि याच्यातच लय टाइमपास होतो. ठिंग ठिंग ठिंग. ओके, हिची हाईट दिलेली आहे. ही हाईट आहे 2 सेंटीमीटर. आणि त्यानंतर ही जी हाईट दिलेली आहे ती हाईट आहे 8 सेंटीमीटर. आणि ऑप्शन दिला आहेत. ऑप्शन फर्स्ट आहे 1.05 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन सेकंड आहे 1.07 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन थर्ड आहे 1.09 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ऑप्शन लास्ट आहे 1.09 इंटू 10⁷ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. चला ट्राय करा. झाला असेल सर्वांचं? प्रयत्न करा. हे असेल प्रेशर ऑफ गॅस, इथं असणार आहे प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर. झालं? आलंय सर्वांचं? कन्फर्म? ओके, काय आलं तुमच्या आन्सर? ऑप्शन थर्ड येतो का बघा. ज्यांचा ऑप्शन थर्ड आला त्यांना आउट ऑफ 10 मार्क्स. ज्यांचा नाही आला त्यांनी पोगो बघा. हां, चला लक्ष द्या इकडं. आता काय करायचं आहे बघूया. ऑब्वियसली या ठिकाणी पॉईंट घेणार आहोत सी, या ठिकाणी पॉईंट घेणार आहोत डी. सिंपल काय म्हणणार? प्रेशर ॲक्टिंग ऑन सी इज इक्वल टू प्रेशर ॲक्टिंग ऑन डी. सी म्हणजे काय आहे? गॅस प्रेशर. पी ऑफ डी म्हणजे काय असेल? P0 प्लस H ρ मल्टीप्लाय बाय G. मग सोपं आहे ना रे. ही हाईट किती आहे? 2 सेंटीमीटर. ही कंप्लीट किती आहे? 8 सेंटीमीटर. एवढी हाईट किती आली? 2 सेंटीमीटर. मग 8 - 2 म्हणजे एवढी हाईट किती येऊन जाणार आहे? आलं तुमच्या आन्सर 6 सेंटीमीटर. समजलं ना? ही हाईट आणि हा पॉईंट सी आणि पॉईंट डी ती काय इक्वल लेवलला. मग ही जर पूर्ण हाईट असेल 2 सेंटीमीटर तर ही हाईट किती येऊन जाणार आहे? 2 सेंटीमीटर. 8 - 2 केलं तर किती येऊन जातं? 6 सेंटीमीटर. व्हॅल्यू टाकूया 1.01 इंटू 10⁵ प्लस हाईट किती आली? 6 सेंटीमीटर म्हणजे 100 मल्टीप्लाय बाय डेन्सिटी किती असेल? डेन्सिटी ऑफ वॉटर घ्या 10⁵. बरोबर, डेन्सिटी ऑफ वॉटरचं आहे का? ओके, सॉरी, मर्क्युरी प्लेस केलं आहे त्यामुळे इथं डेन्सिटी असेल 13,600 मल्टीप्लाय बाय 10. बरोबर, तुम्ही याला सॉल्व करा. क्लिअर दिसतंय सर्वांना? सो प्रेशर ॲक्टिंग ऑन डी 1.01 इंटू 10⁵ प्लस 6 डिवायडेड बाय 100 इंटू 13600 मल्टीप्लाय बाय 10. हे 2 आणि हे 2 गेले. इथं आलं असेल 60 मल्टीप्लाय बाय 136 म्हणजेच प्रेशर ॲक्टिंग ऑन जी 1.01. हे दिसतं एक सर्वांचा. सो या ठिकाणी आला असेल प्रेशर ॲक्टिंग ऑन गॅस मॉलिक्युल्स 1.01 इंटू 10⁵ प्लस इथं असेल 60 मल्टीप्लाय बाय
136 आणि याला जर सॉल्व केलं तर हे 1.01 इंटू 10⁵ हे येऊन जातं 0.08 इंटू 10⁵ आणि हे येऊन जाणार आहे 1.01 आणि 0.8 म्हणजे 1.09 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं असेल गॅस मॉलिक्यूलने अप्लाय केलेलं प्रेशर. So we get option number C is your correct answer, pressure due to gas molecules. होप सो सगळ्यांनाच बॅरोमीटर आणि मॅनोमीटर ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. बोर्डसाठी बॅरोमीटर आणि मॅनोमीटर इथपर्यंतच एंड आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला यूट्यूब घ्यायची आहे. यूट्यूबने आपण ॲक्च्युअल मेनसाठी कसे क्वेश्चन विचारले जातात हे आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो सर्वांनी कुठलाही रिड्यूस किती सिलेबस झाला याचा तुम्ही जास्त विचार करू नका. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सर्वच सिलेबस शिकायचा आहे. त्या दृष्टीने आपण मेंटली तयार राहा आणि दररोजचे दररोज अभ्यास करत चला. ओके, थँक्यू.